नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जॉब हब या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण एका नवीन जॉबची माहिती जाणून घेणार आहोत आणि ते आहे घरी बसल्या. तुम्ही घरी बसल्या डॉलरमध्ये कमाई करणारी आणि AI क्षेत्रात काम करण्याची संधी शोधत आहात का? तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आज आपण टेलस डिजिटलमधील क्वालिटी ॲश्युरन्स रेटर हिंदी स्पीकर या वर्क फ्रॉम होम जॉबची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. हा जो जॉब आहे हिंदी भाषेमध्ये करण्याचा जॉब आहे. या जॉबमध्ये तुम्हाला Google सर्च रिझल्ट आणि AIने दिलेल्या उत्तराचे मूल्यांकन करायचे, त्यांना रेटिंग द्यायची आणि क्वालिटी गाईडलाईन्सनुसार फीडबॅक द्यायचा असतो. तुमच्या फीडबॅकमुळे AI अधिक अचूक आणि उपयुक्त बनण्यास मदत होते. या भूमिकेसाठी संपूर्ण भारतातील उमेदवार अर्ज करू शकतात. हिंदी भाषेचे चांगले ज्ञान, बेसिक इंग्लिश, कॉम्प्युटर स्किल आणि स्टॅबल इंटरनेट आवश्यक आहे. फ्रेशर्स देखील अर्ज करू शकतात जर त्यांनी पात्रतेच्या अटी पूर्ण केल्या तर. काम पूर्णपणे वर्क फ्रॉम होम आहे आणि फ्लेक्सिबल वर्किंग आवर्स असल्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीनुसार काम करू शकता. काही प्रोजेक्ट्समध्ये तासावर आधारित पेमेंट दिले जाते, मात्र नेमका दर प्रोजेक्टनुसार बदलू शकतो. मग चला आता पाहूया अर्ज कसा करायचा आहे, पात्रता काय आहे आणि सिलेक्शन प्रोसेस कशी असते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि अशाच प्रकारच्या व्हेरीफाईड व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हा कुठल्याही प्रकारचा प्रमोशनचा व्हिडिओ नाही आहे, तर माहितीच्या आधारे तयार केलेला व्हिडिओ आहे. जॉब टायटल आहे सीनियर क्वालिटी ॲश्युरन्स रेटर हिंदी स्पीकर रिमोट वर्क फ्रॉम होम. जॉब रोल आहे या पदावर तुम्हाला सर्च इंजन आणि AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सने दिलेली उत्तरे तपासायची असतात. तुमचे रेटिंग आणि फीडबॅक वापरून AI अधिक अचूक बनवले जाते. वर्क मोड 100% वर्क फ्रॉम होम आहे. फ्लेक्सिबल वर्किंग्स हवर आहेत. म्हणजे तुम्ही आपल्या सवलतीनुसार घरी बसून हे काम करू शकता आणि ही खूप चांगल्या प्रकारची संधी आहे. सॅलरी पगार काय असेल? कंपनी देश आणि प्रोजेक्टनुसार बदलते. अनेक असे रिमोट रेटिंग प्रोजेक्टमध्ये तासावर पेमेंट केले जाते. कमाई प्रति तास $8 पूर्ण केलेल्या टास्कच्या आधारे पेमेंट केले जाते. आता बघूया मुख्य जबाबदाऱ्या. जॉब रिस्पॉन्सिबिलिटीज: सर्च रिझल्टची गुणवत्ता तपासणे, AIने दिलेल्या उत्तरांचे मूल्यांकन रेटिंग करणे, प्रत्येक टास्क अचूकपणे पूर्ण करणे, आवश्यक तेव्हा इंटरनेटवर रिसर्च करून योग्य निर्णय घेणे, रेटिंग गाईडलाईन्सचे पालन करणे, गाईडलाईन्समध्ये त्रुटी किंवा सुधारणा सुचविणे, ट्रेनिंग आणि कॅलिब्रेशन सेशनमध्ये सहभागी होणे, AI मॉडेल्सची गुणवत्ता सुधारण्यासाठी फीडबॅक देणे. कोण अर्ज करू शकतो? फ्रेशर्स, काही प्रोजेक्टमध्ये एक्सपिरियन्स कॅन्डिडेट्स, स्टुडंट्स, जर वेळ जुळत असेल तर फ्रीलॅन्सर्स, पार्ट टाईम किंवा फुल टाईम रिमोट काम शोधणारे. आता बघूया पात्रता काय पाहिजे. ग्रॅज्युएट किंवा समतुल्य शिक्षण. अनेक कंपन्या अनुभवावरही भर देतात. चांगले हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान, वाचन व समज, लॅपटॉप किंवा डेस्कटॉप, स्टॅबल इंटरनेट कनेक्शन आपल्याजवळ असणे आवश्यक आहे. आता बघूया प्राधान्य पात्रता. प्रेफर्ड क्वालिफिकेशन: क्वालिटी ॲश्युरन्स, कॉन्टेंट मॉडरेशन, डेटा एनोटेशन, रिसर्च, जर्नलिझम, एडिटिंग किंवा इन्फॉर्मेशन व्हेरिफिकेशन या क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सर्च इंजिन्स आणि डिजिटल कॉन्टेंट इकोसिस्टम यांचे मूलभूत ज्ञान किंवा त्यांचा वापर करण्याचा अनुभव असणे फायदेशीर ठरेल. पॉप्युलर कल्चर, सोशल सायन्स, स्टीम, सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग अँड मॅथमॅटिक्स, मेडिसिन, लॉ, फायनान्स किंवा इंजिनिअरिंग यापैकी कोणत्याही विषयातील विशेष ज्ञान, सब्जेक्ट मॅटर एक्सपर्टीज असल्यास अतिरिक्त लाभ मिळू शकतो. प्रकल्पाच्या गरजेनुसार अतिरिक्त भाषेचे ज्ञान, ॲडिशनल लँग्वेज स्किल असल्यास तेही फायदेशीर ठरू शकते. उत्कृष्ट विश्लेषण क्षमता, ॲनालिटिकल स्किल, चांगले रिसर्च स्किल, बारकाईने निरीक्षण करण्याची सवय, इंग्रजी हिंदी वाचन आणि समजण्याची क्षमता, बेसिक कॉम्प्युटर नॉलेज, इंटरनेट वापरण्याचे ज्ञान,
टाईम मॅनेजमेंट, स्वतंत्रपणे इंडिपेंडंट काम करण्याची क्षमता. आता या ठिकाणी आपण अप्लाय कसं करायचं आहे, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. लिंक आपल्याला कॉपी पेस्ट करायची, गुगलमध्ये एंटर करायचं आहे. एंटर केल्याच्या नंतर आपल्याला एक पेज ओपन होईल naukri.comचं आणि त्या ठिकाणी आपल्याला दिसेल क्वालिटी अश्युरन्स रेटर हिंदी स्पीकर जॉब. बघा या ठिकाणी उपलब्ध आहे. जॉबचं डिस्क्रिप्शन सगळं काही डिटेल्स या ठिकाणी दिलेलं आहे आणि आपण हे बारकाईनं पूर्णपणे वाचून घ्यायचं, समजून घ्यायचं आणि ही सर्व माहिती तुम्हाला मराठीमध्ये मी सुरुवातीला दिलेली आहे पॉईंट टू पॉईंट आणि एक वेळेस तुम्ही पुन्हा बघून घ्यायचं. या ठिकाणी आहे जॉबचं डिस्क्रिप्शन आणि याच्यामध्ये काम कसं करायचं आहे ते आहे आणि की रिस्पॉन्सिबिलिटीसुद्धा आहे आणि पॉईंट टू पॉईंट माहिती दिलेली आहे की टेलिस्ट डिजिटल AI कम्युनिटी कशाप्रकारे काम करते, त्याच्यानंतर बेसिक रिक्वायरमेंट काय आहे, प्रेफर क्वालिफिकेशन काय आहे आणि जी ऑपॉर्च्युनिटी आहे ती आपल्यासाठी कशाप्रकारे आहे ते सुद्धा वाचून घेऊन तुम्ही समजून घ्यायचं. आणि बघूया आता आपण इकडं परत आपण स्क्रोल करून वरती येऊया आणि या ठिकाणी आपल्याला कंटिन्यू विथ गुगलला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ज्यावेळेस आपण या ठिकाणी क्लिक करू, आपल्या ईमेल जेवढे आहेत आपल्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये, लॅपटॉपमध्ये त्या ठिकाणी घेऊन जाईल. त्याच्यापैकी एकाने आपल्याला साइन इन करून घ्यायचं आहे आणि ज्यावेळेस आपण क्लिक करतो, साइन इन करतो, त्यावेळेस पुन्हा तो रिडायरेक्ट करेल पेजवर naukri.comच्या, ज्या ठिकाणी आपल्याला जॉबला अप्लाय करायचं आहे. लिंक मी तुम्हाला डायरेक्ट दिलेली आहे आणि या ठिकाणी बघू शकतो आपण की जॉब आहे क्वालिटी अश्युरन्स रेटर हिंदी स्पीकर आणि त्याच्यामध्ये जॉबचे हायलाईट्स आहेत. डॉलरमध्ये कमाई आहे आणि जॉबचा जे मॅच स्कोर आहे त्या कशाप्रकारे आहे, तर जे कोणी लवकरात लवकर ॲप्लिकेशन करेल त्याच्यामध्ये की स्किल आहे, लोकेशन आहे आणि वर्क एक्सपिरियन्स आहे आणि जॉबचं डिस्क्रिप्शन आणि अशा बऱ्याच प्रकारची जी काय माहिती आहे ती आपण सुरुवातीला बघितलेली आहे आणि आता आपण हे सविस्तर पुन्हा एकदा जर कोणाची इच्छा असेल तर ते तुम्ही वाचून घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही अप्लाय बटनला क्लिक करू शकता आणि अप्लाय बटनवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला साईडला एक विंडो ओपन होईल राईट साईडला आणि त्या ठिकाणी विंडो ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला ते एक एक प्रश्न विचारेल आणि त्या ठिकाणी तुम्ही त्या प्रश्नाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपण अप्लाय केल्याच्या नंतर या ठिकाणी एक साईडला विंडो ओपन होईल आणि विंडो ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला ते एक एक प्रश्न विचारेल, त्यानुसार तुम्ही त्याला क्लिक करायचं आहे आणि मग ते तसं तसं पुढे पुढे जात राहील. अशा प्रकारे हा जॉब आहे, चांगली संधी आहे आणि तुम्ही या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा. एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल आणि म्हणून तुम्ही या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. यामुळे आम्हाला एक प्रकारचं मोटिवेशन भेटते. धन्यवाद.